सूर्य मावळत होता आणि तुळजापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर बाळूमामांचा मेंढरांचा कळप संथपणे मार्गक्रमण करत होता. बाळूमामांच्या चेहऱ्यावर आई तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ स्पष्ट दिसत होती. त्यांच्यासोबत त्यांचे काही धनगर सोबतीही होते, जे आपापल्या मेंढ्या सांभाळत चालले होते. आई राजा उदो उदो. बाळूमामांच्या मुखातून आपोआप उद्गार बाहेर पडत होते. वाटेत अनेक लहान मोठी गावं लागली. लोक कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होते. काही जण बाळूमामांना नमस्कार करत होते, तर काही जण या धनगर कळपाच्या यात्रेचे कारण विचारत होते. बाळूमामा फक्त स्मितहास्य करत आपला प्रवास सुरू ठेवत होते. रात्र झाली तसे त्यांनी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली मुक्काम केला. मध्यरात्रीच्या सुमारास बाळूमामांना एक स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना आई तुळजाभवानी प्रसन्न झाली आणि म्हणाली, बाळा, तुझ्या निस्सीम भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. तू पोहोचण्यापूर्वीच मी तुला दर्शन देईन. बाळूमामा खडबडून जागे झाले. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते पुन्हा प्रवासाला निघाले, तेव्हा एक अद्भुत चमत्कार घडला. अवघ्या काही मैलांवर असताना त्यांना दूरवर तुळजाभवानी मंदिराचे कळस दिसू लागले. पण त्याहूनही विस्मयकारक गोष्ट म्हणजे मंदिराच्या कळसातून एक दिव्य प्रकाशझोत थेट बाळूमामांच्या कळपावर पडला. बाळूमामा आणि त्यांचे सोबती हात जोडून नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. प्रत्यक्ष आई भवानीने त्यांना दर्शन दिले होते. त्यांचे मेंढरेही त्या दिव्य प्रकाशात शांतपणे उभी होती. जणू त्यांनाही या चमत्काराची जाणीव झाली होती. सूचना: ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.